तर राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला। तसंच तिसऱ्या मुंबईच्या मुद्द्यावरून सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली। ही तिसरी मुंबई आता काय तिसरी मुंबई काय दुसरी मुंबई काय चालू आहे, त्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केली। आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखव। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार। तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्यू सिटी करतोय, मेडी सिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय। त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे। हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल।